की भाजपने गेल्या 10 वर्षामध्ये लुटायचं काम सातत्यानं, सामान्य माणसाला लुटायचं काम सातत्यानं त्या ठिकाणी केलेलं नाही। शाहू महाराजांचं नाव घेणार आहात, शिवाजी महाराजांचं नाव घेणार आहात, गेले 10 वर्ष छत्रपती राजाराम महाराजांचं नाव एअरपोर्टला द्या ही मागणी आहे, तुम्ही का केली नाहीत याचं उत्तर द्या आणि कोल्हापूरमध्ये पाऊल टाका। फक्त निवडणुकीपुरता शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करायचा, शाहू महाराजांच्या नावाचा वापर या ठिकाणी करायचा। ही निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी निवडणूक आहे, जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळात जनताच या निवडणुकीच्या माध्यमातून जो काही महागाईचा मारा आहे, जो भ्रष्टाचाराचा मारा आहे, इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचं जे काही षडयंत्र या देशाने पाहिलं, या सगळ्याला उत्तर देण्याची भूमिका आपल्याला स्वीकारावी लागेल। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। आता उलट्या बाजूला अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या जातील, कोण काय म्हणते याचा विचार न करता आपण आपली भूमिका ठाम ठेवूया। आपण मी म्हणलं तसं आपली अस्मिता या निवडणुकीमध्ये लागलेला आहे, आपला अभिमान या निवडणुकीमध्ये आहे, आपला स्वाभिमान या निवडणुकीमध्ये आहे। ते कुठल्याही परिस्थितीत खासदार म्हणून गेले पाहिजेत, ही भूमिका आपल्याला या ठिकाणी स्वीकारावी लागेल। आज भाजपची मंडळी येतील, उद्याच्या भविष्य काळात या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक भाषणं होतील, पुढच्या काळामध्ये अमकं करतो तमकं करतो सांगितलं जाईल, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये केंद्राच्या माध्यमातून तुम्ही काय केलं याचं उत्तर तुम्ही देणं अपेक्षित या ठिकाणी असणार आहे। खताच्या किमती किती वाढवल्या, आज 6000 रुपये आमच्या खात्यावर येतात। DAPचा दर काय वाढला हे प्रत्येक शेतकऱ्याला माहित आहे। युरियाचं टिक्का 45 किलो होतं ते 40 किलो झालं, दर मात्र हाय तोच आहे, ही वास्तवता आपल्या समोर त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा सरासर विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की भाजपने गेल्या 10 वर्षामध्ये लुटायचं काम सातत्यानं, सामान्य माणसाला लुटायचं काम सातत्यानं त्या ठिकाणी केलेलं नाही। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ स्मारक अरबी समुद्रामध्ये भूमिपूजन होऊन आज 8 वर्ष झालं, काय झालं त्या स्मारकाचं त्याचं उत्तर भाजप त्या ठिकाणी देत नाही। कोल्हापूरमध्ये येणार आहात, मला जाहीरपणे भाजपच्या लोकांना या ठिकाणी सांगायचं आहे, जाहीरपणे त्यांना मला जाब विचारायचा आहे, ज्या भूमीमध्ये तुम्ही येणार आहात, शाहू महाराजांचं नाव घेणार आहात, शिवाजी महाराजांचं नाव घेणार आहात, गेले 10 वर्ष छत्रपती राजाराम महाराजांचं नाव एअरपोर्टला द्या ही मागणी आहे, तुम्ही का केली नाहीत याचं उत्तर द्या आणि कोल्हापूरमध्ये पाऊल टाका। तुम्हाला सभा घ्यायची असेल, तुम्हाला या कोल्हापूरमध्ये यायचं असेल तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला अपेक्षित कोल्हापूरकर म्हणून या ठिकाणी असणार आहेत। फक्त निवडणुकीपुरता शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करायचा, शाहू महाराजांच्या नावाचा वापर या ठिकाणी करायचा। आज आपण बघतो गेल्या 5 वर्षामध्ये या राज्यातल्या मग भगतसिंग कोश्यारींपासून असेल, महात्मा फुलेंचा अपमान असू दे, सावित्रीबाई फुलेंच्या बद्दलची वक्तव्य असू देत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरची वक्तव्य असू देत, शाहू महाराजांच्या बद्दलच्या संदर्भातल्या असू देत, या सगळ्या गोष्टी या मंडळींनी सातत्यानं केला। जो इतिहास आहे तो इतिहास बदलण्याचं काम ही मंडळी करतात। या देशामध्ये महात्मा गांधींची जयंती आणि पुण्यतिथी गेले 60-70 वर्ष आम्ही साजरी करत आलो किंवा या ठिकाणी मानत आलो। पुण्यतिथीला त्यांचं स्मरण करत आलो, जयंतीला त्यांचे आभार मानले की अहिंसेच्या मार्गाने आम्हाला स्वातंत्र्य महात्मा गांधींनी या ठिकाणी दिलं। परंतु दुर्दैवानं गेल्या 10 वर्षामध्ये याच देशामध्ये नथुराम गोडसेंची जयंती साजरी होते, याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही, याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही। आणि उघड्या डोळ्यानं आम्ही हे बघतोय, उघड्या डोळ्यानं आम्ही हे पाहतोय, ज्या महापुरुषानं आज G20चं संमेलन या देशामध्ये झालं, जगातले सगळे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष आले, कुठे गेले? महात्मा गांधींना अभिवादन करायला दिल्लीला या ठिकाणी गेले। महात्मा गांधींची ओळख पुसू शकत नाही एवढं कर्तृत्व आदरणीय महात्मा गांधींचं या ठिकाणी, परंतु हा इतिहास पुसायचं काम ही मंडळी करतायत। नवा इतिहास समोर ठेवण्याचा प्रयत्न या मंडळींच्या माध्यमातून होतोय। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी राहिलेली आहे, महाराष्ट्राला नेहमी इतिहास राहिलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राहिलेला आहे, शाहू महाराजांचा इतिहास राहिलेला आहे। हा इतिहास होता म्हणून या भूमीनं भूगोल घडवायचं काम प्रामुख्याने केलेलं आहे। हा इतिहास पुसण्याचं काम ही मंडळी सातत्यानं करतायत। आपल्याला हा इतिहास जपायचा आहे, ह्या इतिहासाला पुढे घेऊन नव्या पिढीला साथ घालायची आहे, नव्या पिढीला या ठिकाणी प्रोत्साहित करायचं आहे आणि हे करण्याची वेळ या लोकसभेमध्ये आलेली आहे। ही जबाबदारी आपली असणार आहे
आज महाराज हे आपले उमेदवार आहेत. ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे. मी गेले सातत्यानं महिनाभर सांगतोय, ही निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी निवडणूक आहे. जनतेनं ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळात जनताच या निवडणुकीच्या माध्यमातून जो काही महागाईचा मारा आहे, जो भ्रष्टाचाराचा मारा आहे, इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचं जे काही षडयंत्र या देशानं पाहिलं, या सगळ्याला उत्तर देण्याची भूमिका आपल्याला स्वीकारावी लागेल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.